केला आहे वाळवणीचा पदार्थाचा श्री गणेशा, ते पण मिक्स सांडग्यापासून. तुम्ही कोणत्या पदार्थापासून करता तेही सांगा. आमच्याकडे वाळवणाचे पदार्थ स्टार्ट करायचे म्हटलं तर सुरुवातीला सांडगे करतात. तर तुम्ही काय बोलता? कुठे सांडगे बोलतात, कुठे मूगवडा बोलतात, तर कुठे नुसतं वडा बोलतात. तर मिक्स डाळीचे सांडगे आज मी करणार आहे. ते तुम्हाला मी व्यवस्थित रेसिपी सांगेल, जेणेकरून 1-2 वर्ष तर आरामात ते सांडगे छान राहतील, पांढरे होणार नाहीत, त्याला वाळवीत किंवा जाळे लागणार नाही, यासाठी बुरशी लागणार नाही, यासाठी मी तुम्हाला काही टिप्सही सांगेल. तर वाळवणीचे पदार्थाचं श्री गणेशा मी सांडग्यापासूनच करत आहे. तर मी भिजवलेली आहे मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि उडीद डाळ. कोणी मटकीची डाळही टाकतं आणि कोणी फक्त उडदाच्या डाळीचेही करतं. पण मटकीच्या डाळीला लवकर जाळी लागतात, लवकर कीड लागतात, त्यामुळे मी टाकत नाही. मी पारंपरिक पद्धतीने माझी आई जशी बनवत होती तशीच मी बनवत आहे. इथे मी तिन्ही डाळी भिजू घातलेल्या आहेत. कोथिंबीर घेतलेली आहे. कोणी कोथिंबीर आणि मेथी आधी वाळवूही शकतं. मी कोथिंबीर घेतली आहे, लसूण घेतला आहे, जिरे आणि मीठ, हळद थोड्या प्रमाणामध्ये. तर इथं मी ह्या सगळ्या तिन्ही डाळी मिक्सरमधून काढल्या आहेत. त्यामध्ये जिरेही मिक्सरमध्ये डाळी काढतानाच त्यामध्ये लसूण आणि जिरे त्यामध्येच मिक्स केले होते. आता हे मिश्रण काढलेलं आहे. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ, हळद आणि तिखट टाकूया. तुम्हाला खूप झणझणीत हवे असतील तर तुम्ही तिखट जास्त प्रमाणात टाकू शकता. मी मोठा चमचा 2 चमचे तिखट टाकलेलं आहे, छोटा टीस्पून हळद टाकली आहे आणि 2 मोठे चमचे मी मीठ टाकलेलं आहे. आता कोथिंबीर आपण खूप बारीक बारीक कट करून टाकूयात, कारण जेणेकरून सांडगे करताना ते मध्ये मध्ये त्याच्या काड्या नाही आल्या पाहिजे. त्यामुळे कोथिंबीर तुम्ही अगदी बारीक मस्त कट करा आणि त्यामध्ये मिक्स करा. गावाकडे कोणी कोवळू जे आपण दारासमोर लावतो तेही खिसून सांडग्यामध्ये टाकतात. तर कोणी वाळूक, गावाकडे वाळूक भेटतं. आता तुमच्याकडे त्याला काय भेटतात म्हणतात मला माहिती नाही, पण वाळूकही भेटतं, जे की खरबुजासारखं किंवा काकडीसारखं असतं. तेही खिसून याच्यामध्ये टाकले जातात, ज्याने की सांडगे अजून खूप चविष्ट आणि खूप सुंदर असे होतात. पण आपल्याकडे नाही भेटत, त्यामुळे मी काही टाकत नाही. पण कधी मम्मीकडून जर आईकडून मी सांडगे बनवून आणले तर अगदी सेम तसेच करते. तर तुम्ही कसे करता? तुम्हीही कमेंट्स करून मला नक्की सांगा. आता तिन्ही डाळीचं मिश्रण मिक्सरमध्ये काढून त्यामध्ये कोथिंबीर, लसूण, जिरे, तिखट, मीठ, हळद हे आपण मिक्स केलेलं आहे. आता आपण याला छान असं मस्तपैकी मिक्स करूयात, एकजीव करूयात, जेणेकरून म्हणजे प्रत्येक जे आपण टाकलेलं आहे ते चांगल्या प्रकारे मिक्स होईल. आणि त्यानंतर थोडीशी तुम्ही चव घेऊनही बघा की काही कमी पडलेलं आहे का, कारण की मी तर माझ्याप्रमाणे माझ्या अंदाजे मी ह्या सर्व तिखट, मीठ, हळद वगैरे टाकलेलं आहे. तुम्ही अजून त्यामध्ये तुम्हाला ॲड करायचं तर तुम्ही ॲड करूही शकता. मोबाईलचा माझं स्टँड खराब झाल्यामुळे मला व्हिडिओ बनवायला फार अवघड जात आहे. तरीही तुम्ही जेवढं होईल तेवढं मी कॅप्चर केलेलं आहे. आता हे सर्व आपण मस्त मिक्स करून घेऊयात. बघा किती सुंदर असा कलर येत आहे. आणि तुम्ही कोणत्या कोणत्या डाळीचे बनवता तेही मला सांगा. मटकीची डाळीचे पुण्यामध्ये जास्त सांडगे बनवल्या जातात, पण मला पारंपरिक पद्धतीने गावाकडे जसे सांडगे बनवल्या जातात तेच खूप आवडतात. आणि हे काय असतं, मटकीच्या डाळीचे ना जास्त दिवस टिकत पण नाही. माझे सांडगे कमीत कमी 2-3 वर्ष तरी टिकतात. आता हे मी बनवले आहेत 1-1 किलो डाळीचे. 1 किलो मी मुगाची डाळ घेतली होती, म्हणजे 1 किलो दोन्ही डाळी, मुगाची आणि उडदाची डाळ 1 किलो घेतली होती आणि हरभऱ्याची डाळ अर्धा किलो घेतली होती. आणि सांडगे बनवताना आपण श्री गणेशा करत आहोत, त्यामुळे मी पूजा केली आहे, हळदी कुंकू वाहिलेलं आहे. आणि आता बघा किती सुंदर प्रमाणात असे खूप सुंदर असा कलर आलेला आहे आणि सांडगे किती सुंदर झालेले आहेत. एका दिवसामध्ये ऊन खूप असल्यामुळे एका दिवसात माझे सांडगे वाळले आहेत. तरीसुद्धा तुम्ही अजून एकदा ऊन द्या. बघा किती सुंदर. आमच्या सासूबाई यापेक्षा खूप बारीक सांडगे बनवतात. मला जास्त बारीक बनवता आले नाही. मी जेवढे होईल तेवढं बारीक करण्याचा प्रयत्न केला आहे, पण तुम्हालाही जेवढं बारीक होईल तेवढं बारीक तुम्ही सांडगे करा. कोणी चाळणीच्या साहाय्यानेही करतं, पण मला हातानेच केलेले सांडगे आवडतात. सांडगे कसे झाले नक्की कमेंट्स करून सांगा. टेरिसवर ऊन खूप लागत आहे, त्यामुळे मी व्हिडिओ आता एंड करत आहे. जास्त काही न बोलता आपण व्हिडिओ एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, सांडगे तुम्ही असेच बनवता का, कसे वाटले ते नक्की कमेंट्स करून सांगा. आणि चॅनलला जे न्यू असतील ते सबस्क्राईब करायला, बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. भेटूया अशाच छानशा वाळवणीच्या पदार्थाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ. टेक केअर. सर्वांना काळजी घ्या.